आजकाल आपण बघतोय की कमी वयातच मुलांचे टक्कल पडतायत. हे लाईफस्टाईल आपण म्हणतो म्हणजेच काय आहे तर स्ट्रेस, तर ते डॅमेज करतं आणि मग हेअर थिनिंग आणि मग ब्रेकेज व्हायला लागतं, हेअर फॉल जास्त प्रमाणात वाढायला लागतो. आता बेसिकली आयुर्वेद हा नॅचरल केअर आणि प्रिव्हेंटिव्ह केअर वरती जास्त भर देतो. जसं की सांगितलंय स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. आपण मगाशी म्हटलं लाईफस्टाईल कसं चेंज करायचंय, तर आपलं डेली रुटीन आपण सेट केलं व्यवस्थित. अँटी एजिंग साठी आजकाल लोक खूप ट्रीटमेंट घेतात. आयुर्वेदामध्ये यावरती काय ट्रीटमेंट आहे? आयुर्वेदामध्ये वयस्थापन म्हणजे औषधं आहेत ती आपण पेशंटना त्यांच्या प्रकृतीप्रमाणे देतो आणि विटॅमिन सी रिच असं जे प्रोडक्ट असतात म्हणजे जसं की आपण कच्च्या फॉर्म मध्ये न घेता ते तुम्ही शिजवलेल्या फॉर्म मध्ये घेतलं तर ते इझी टू डायजेस्ट आणि छान असं ऍब्झॉर्ब व्हायला मदत होते. ते जे भांडं जर खराब झालं असेल आणि आपण त्याच्यात दूध टाकलं की ते खराब होतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं सुद्धा असतं. 25 वर्षाचा एक मुलगा होता आणि फार स्ट्रेस होता आणि ऑब्व्हियसली खाण्यापिण्याच्या वेळा स्किप होत होत्या. तसं स्मोकिंग ह्याचं पण ऍडिक्शन होतं त्याला. आपण त्याच्यावरती औषधी उपाययोजना केल्या. तर तुमच्याजवळ कोणती कोणती पंचकर्म ट्रीटमेंट तुम्ही करता? नस्य, बस्ती, वमन, विरेचन यासारखी पंचकर्म. आता जे कॉमन लोक आहेत जे आता हा पॉडकास्ट बघतात त्यांना तुम्ही अशा काही बेसिक टिप्स सांगू शकता का जे त्वचेसाठी आणि आपल्या केसांसाठी गरजेचे आहेत? अर्ली डिटेक्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट की हे त्रास नक्की कशामुळे होत आहेत ते बघणं खूप गरजेचं आहे.